आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हेल्दी टेस्टी लिटल मिलेट खिचडी। तर तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलवर सध्या मिलेटच्या रेसिपी सुरू आहेत आणि ह्या मिलेट आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतात। मिलेटमध्ये खूप सारे पोषक तत्व असतात। आजची आपली रेसिपी आहे लिटल मिलेटची खिचडी। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज जर फर्स्ट टाइम तुम्ही माझी रेसिपी बघत असताल किंवा मिलेटची रेसिपी पाहत असताल तर तुम्हाला लिटल मिलेट म्हणजे नेमकं काय असतं हे कळणार नाही। तर लिटल मिलेट हा एक बाजरीचाच प्रकार आहे। लिटल मिलेटला कुटकी म्हटलं जातं आणि तसंच शुद्ध मराठीत बारीक बाजरी म्हटलं जातं। तर इथं मी घेतलेला आहे अर्धी वाटी लिटल मिलेट म्हणजेच बारीक बाजरी। जवळपास ही बाजरी जशी आपली भगर असते का तशीच दिसते आणि बाजरीत देखील दोन प्रकारचे मिलेट आहेत। म्हणजे छोट्या बाजरीमध्ये एक आहे कोडो मिलेट, त्याची देखील मी रेसिपी लवकरच घेऊन येणार आहे। त्याची देखील खिचडी मी दाखवणार आहे। तर तो कोडो मिलेट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर इथं हा लिटल मिलेट मी अर्धा वाटी लिटल मिलेट मी 1 घंटा भिजून ठेवलेला होता। म्हणजेच बारीक बाजरी मी 1 घंटा भिजून ठेवलेली होती। तर आता आपण याची घेऊयात खिचडी बनवायला। तर गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये। तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये फोडणीला तेजपत्ता, थोडीशी दालचिनी, 2 लवंग आणि एक थोडासा तुकडा चक्री फुलाचा टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार खडे मसाले फोडणीला घालू शकता, अशी काही अडचण नाही। नॉर्मली जसं आपण मसाले भाताला घालतो त्याच पद्धतीने। तर सोबतच मी चिमूटभर जिरे टाकून घेतलेले आहेत। जिरे टाकल्यानंतर आता आपल्याला थोडासा कांदा, सोबतच मी एक मोठा बटाटा कट करून घेतलेला आहे। आता इथं बटाटा ऑप्शनल आहे। कढीपत्ता टाकलेला आहे, गाजर आणि टोमॅटो, शिमला मिरची। आता भाज्या तुम्ही तुमच्या मनपसंत टाकू शकता, कारण आजची ही खिचडी मी मुलांना खायला देणार आहे म्हणून मुलांच्या चॉईसच्या हिशोबाने मी इथं बटाटा वापरलेला आहे। तुम्हाला बटाटा नाही टाकला तरी चालेल, बाकीच्या सर्व तुम्ही भाज्या टाकू शकता आणि थोडेसे मटर देखील मी टाकून घेतलेले आहेत। आता ह्या भाज्या छान 2-3 मिनिट परतून घ्यायच्या। आता लिटल मिलेटमध्ये ना खूप सारे पोषक तत्व असतात। लिटल मिलेटमध्ये लोह, कॅल्शियम, विटॅमिन बी, तसंच प्रोटीन, फायबर, आयर्न, झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम यासारखे सर्व पोषक तत्व असतात आणि खूप सारं तर फायबर असतं आणि ग्लुटेन नावाचा बिलकुल पदार्थ नसतो। आणि लिटल मिलेट वेट लॉसमध्ये आपल्याला खूप मदत करतात। जर तुम्ही डाएट करत असाल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये हे लिटल मिलेट नक्की सामील करून घ्या। आणि जे आम्ही मिलेट घरी वापरतो ते ऑर्गॅनिक मिलेट आहेत आणि आजकाल मिलेट मार्केटमध्ये सर्वच जागी भेटतात। मोठ्या किराणा शॉपीमध्ये गेलात ना तर लगेच तुम्हाला मिलेट भेटून जातील। तर आता भाज्या परतून झाल्यानंतर थोडंसं मीठ घालून घेतलं आणि नंतर मी इथं आपलं जे लिटल मिलेट धुवून ठेवलेले होते, म्हणजे मी भिजत ठेवलेले होते, ते मिलेट टाकून घेतले। भाज्यासोबत छान मिनिटभर मिक्स करून घेतले आणि आता तुम्हाला या खिचडीमध्ये मसाले काय टाकायचे ते तुमच्या चॉईसने तुम्ही टाकू शकता। तर मी इथं थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच छान आणि टेस्टी या खिचडीला टेस्ट यावा म्हणून मी थोडासा चिमूटभर पावभाजी मसाला टाकत आहे। मसाले भातामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकला तर जसा पुलाव असतो ना आपला पावभाजी सोबत, त्या पद्धतीचीच पुलावला टेस्ट येते म्हणून मी चिमूटभर इथं पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि पावभाजीने खिचडी खायला खूप भारी लागते। आता मी मसाले खूप सारे असे जास्त टाकलेले नाहीत, चिमूटभर टाकलेत। पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलंय ही रेसिपी माझे मुलं देखील खाणार आहेत, त्याच्या हिशोबाने मी इथं मसाले ॲड करत आहे। आणि
तुम्ही तुमच्या घरी नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा. खूप टेस्टी लागते, एकच नंबर लागते. आणि मिलेट जेवढे आपण जास्त खाऊ तेवढे आपल्या शरीराला चांगले असतात. मिलेटमध्ये खूप सारे पोषक तत्व असतात जे आपल्या शरीराला खूप गरजेचे आहेत. आणि जसं नॉर्मल मिलेट, आता हे 1-2 मिलेट आहेत जे नॉर्मल आपल्याला पाहायला भेटत नाहीत, पण जसं की नाचणी एक मिलेट आहे, भगर एक मिलेट आहे, राळा एक मिलेट आहे. हे जरी 3 तुम्ही अधूनमधून मिलेट तुमच्या डाएटमध्ये सामील करून घेतले तर खूप भारी तुम्हाला तुमच्या शरीरावर इफेक्ट दिसतात. आता इथं छान भाज्या मिलेट मिक्स केल्यानंतर पाणी टाकून घेतलेलं आहे. आता या मिलेटमध्ये पाणी कसं टाकायचं, तर 1 वाटी मिलेट असेल तर 2.5 वाट्या पाणी ॲड करायचं. मिलेट शिजायला थोडंसं पाणी एक्स्ट्रा लागतं. तर इथं पाणी टाकून कुकरचं झाकण लावून घेतलं आणि लो टू मिडियम गॅसवर 4 शिट्ट्या काढल्या. तर 4 शिट्ट्यानंतर कुकरची वाफ काढून घेतली आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली लिटल मिलेटची गरम गरम खिचडी खायला तयार झालेली आहे. दिसता क्षणी किती भारी दिसत आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता नॉर्मल आपण आपले तांदूळाची खिचडी वगैरे तर खूप वेळेस खातो, पण मिलेट कोणत्या प्रकारे आपल्या शरीरात जायला हवेत, कारण खूप पोषक असतात. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.